आज मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर ईएमयू विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा काढला जातो आणि याविषयी बोलत आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत. कसं पाहता या मोर्चाकडे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी होती, आज मोठा मोर्चा मुंबईत काढला जातो. सकाळी पाहिलं मी, खूप चांगलं वाटलं की लोकलमध्ये प्रवास राज ठाकरेजी करत होते. पण आज एक गोष्टीचं दुःखही सुद्धा होते, कारण की बाळासाहेब ठाकरेजी, ठाकरे परिवार म्हटल्यानंतर आणि ठाकरे साहेबांचं, बाळासाहेब ठाकरेजींचं भाषण ऐकण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लोक एक ठिकाणी येत आणि त्यांची एक आवाज पूर्ण महाराष्ट्राची आवाज होऊन जाईल. आज त्याच ठाकरे कुटुंबाला रोडवर येऊन एवढी मजबुरी झाली आहे, विचारांसाठी रोडवर नाही आहे, पण फक्त दुकानदारीसाठी ते रोडवर आज येऊन मतांचे साठी हात जोडून राहिल्या. मला एकच प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना, की तुम्ही आज जे म्हणतात आहे की यादी गोड आहे, यादी चुकीची आहे, यादीमुळे विधानसभात आम्ही पडलो, पण जेव्हा लोकसभा आमचे झाल्या, आमच्यासारखे लोक जेव्हा आमचा जिल्हा एक आवाजाने बोलत होता की आम्ही 1.5-2 लाखांनी निवडून येणारी सीट आहे, जेव्हा आम्ही त्यावेळीच पडलो, तुमचे खोटे जेव्हा तुम्ही नारे लावत होते की देश बचाओ, संविधान बचाओ, देश बचाओ, हे नारे जेव्हा तुम्ही लावत होते तेव्हा आमच्यासारख्या उमेदवारांचा पराभव झाला. आम्ही एकही शब्द काढला नाही की बा आमचं पराभव झालं, यादीत चोरी काँग्रेसवाल्यांनी केली की यांची आघाडीनी चोरी केली, आम्ही कधीच एलिगेशन कोणीच लावले नाही. आम्ही जे लोकांचं मत होतं ते खूप प्रेमाने स्वीकारलं आणि आम्ही त्याच्यावर काम करत गेलो. आणि विधानसभेला जसंच महायुती, भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेब, अजितदादांची सरकार जशी बसली, तेव्हा यांचे काय माहीत काय झाले, तेव्हापासून यांनी रट लावलेली की मतांची चोरी झाली, हे चोर आहे, हे चोर आहे. तुम्ही निवडून आले तो लोकशाही जीवन, आम्ही निवडून आलो तो लोकशाहीचा हत्या. हे कोणत्या बुकात किताबात लिहिलेल्या उद्धव ठाकरेजींनी सांगावं. आणि राज ठाकरेजींच्या बद्दल मी एवढंच सांगा की इलेक्शनच्या पहिले ते म्हणतात की लाव रे तो व्हिडिओ, लावा रे तो व्हिडिओ, दाखवा रे तो व्हिडिओ. आणि या गोष्टीपासून त्यांना माझा एक प्रश्न आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती कॉर्पोरेशनमध्ये आपले नगरसेवक आणि महापौर आहे, किती आमदार आपले मनसे पक्षाचे आहे, किती खासदार आपल्या पक्षाचे आहे, आणि तुम्ही बसले कोणासोबत आहे, तुम्ही बसले उद्धव ठाकरेजींसोबत आहे, जे इलेक्शनच्या आधी म्हणतात की हे लोक आम्ही भाऊ भाऊ आहे. आणि राज ठाकरेजी काय म्हणत होते की मस्जिदवरचे भोंगे काढा, राज ठाकरे साहेब काय म्हणत होते की हनुमान चालीसा लावा. आज राज ठाकरेजींना भगवेशी प्रेम आहे की नाही हे लोकांना सांगावं, कारण की तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत बसले म्हणजे तुमच्या हातात हिरवा झेंडा आला का हो. आजची परिस्थिती उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेवर आली आहे, ती एकच कारण आहे त्याचं, ते विचार घेऊन रोडावर नाही उतरले. त्यांना फक्त दुकानदाऱ्या परत सुरू केल्या पाहिजे, झाल्या पाहिजे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून. हा मोर्चा फक्त त्याच्यासाठी आहे. पण मी तुम्हाला सांगते, आम्ही मुंबईकर आहे, आता मी विदर्भाची झाली आहे, आता मी अमरावतीकर झाली आहे, पण मुंबईमध्ये अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजींना पडणार आहे की प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना हात जोडावा लागेल मतांसाठी. पण एक दुःख नेहमी राहणार आहे की बाळासाहेब ठाकरेजी वरतून पाहत असन की मी काय पेरलं होतं आणि काय बाहेर निघालं, मी काय विचार लोकांमध्ये दिले होते आणि माझ्याच मुलांनी माझे विचार कुठे गाळून टाकले, त्यास ते पाहून दुःखी होत असन. मला वाटते विचारासाठी बाहेर निघाले असते तर आमच्यासारखे लोकही भगवा प्रेमी आणि विचारांसोबत चालणारे लोक ते बाहेर येऊन त्यांना समर्थन केलं असतं. फक्त दुकानदारासाठी येणं पूर्ण महाराष्ट्र जाणते. यावेळीच तर असं झालं होतं की दसरा जेव्हा होता सगळ्यांनी टीव्ही बंद केले होते. उद्धव ठाकरेजींची सभा म्हटल्यानंतर परिवारामध्ये एक तर पोपट बोलन म्हणे, आणि त्याच्यानंतर जर उद्धव ठाकरेजी बोलले ते मुलांच्या भविष्याकरिता बोलणार नाही, त्यांच्या नोकरीबद्दल बोलणार नाही, महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलणार नाही, किती मेट्रो चालू करण त्याच्याबद्दल बोलणार नाही, कशा पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती होईल, मुंबई कशी सुरक्षित राहील. दरवेळीच मुंबई पावसामध्ये पाण्यात जाते त्याबद्दल विचार बोलणार नाही. आजही कॉर्पोरेशनसाठी तडतड करणारे उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की त्या दिवशी जेव्हा दसरा होता सगळ्यांनी टीव्ही बंद केल्या होता की उद्धव ठाकरे बोलणं सुरू केलं म्हणजे टोमणे मारणं सुरू करणं. फक्त टोमणे देण्यासाठी महाराष्ट्राची जनताला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बिचारे आपले सण सोडून त्या मुंबईत येतात.
फक्त टोमणे देण्यासाठी. विकास काय करत उद्धव ठाकरेजी काही बोलत. आजही उदाहरण आहे, आता काय बोलले काय माहिती मला माहित नाही, पण आजही जे बोलीन ते फक्त टोमणेच देईन. काम काय करन? मुंबईतून एवढे वेळीस कॉर्पोरेशन उद्धव ठाकरेजींकडे होती. दरवर्षी पाण्यात मुंबई राहे, त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. मला वाटते की जेही आज होत आहे ते फक्त दुकानदारी कशी उघडी राहील. उद्धव ठाकरेजी, ठाकरे परिवार त्याच्यासाठी काम करताय, लोकांसाठी, लोकांची हिताकरिता, मुंबई सगळ्यात फायनान्शियली स्टेट आहे म्हणून दुकानदारी कशी चालू राहील हा मोर्चा त्याचा एक प्रतीक आहे. नक्कीच दुकानदारीसाठी हा मोर्चा सुरू असा गंभीर आरोप जो आहे तो नवनीत राणांनी केलेला आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.